याला आता मोठी खुशी आहे. सांगा बरं, हा एवढ्या 2-2.5 लाखाच्या बकऱ्या नाही दिसू राहिल्या ना, म्हशी नाही दिसू राहिल्या. हा जीव घ्यायची बयान मावर. हा इतके मोठं गेल्या कुठं आता? हा बकऱ्या जात नाही राजा काही त्या पडीत तू ना. 2-2 4-4 घंटे राहतील तिथं. हा हे गेल्यास कशा आता? 2-4 वावर पायन झाले पण तरी दिसून नाही राहिल्या. हा कुठं गेला म्हणा कास्तकार त्याची चालू वाटत डुंडे डवरे चालू आहे. भाऊ हो काय अरे बा, काय कल्ला करून राहिला तू? काय झालं? अरे काय राजा, अरे आजोबा तुम्हाला इकडे काही म्हशी दिसल्या का? म्हशी आता कुठच्या घुशी आल्या बाबा आता? अरे बाबा, इथं काय घुसा न गिसा आहे? हा घुशी नाही आले इकडे तिकडे. हो ना, तो इथं आहे का घुशी? हा अरे पावडर टाकते उंदीर मारायचं, मरते ते. हो लय खराब काम आहे बरं. पुरं हे बा खालून हेच करते पोकई ते. हो घुशी म्हटल्यावर लय खराब काम. सांगा आता घुशी काय आल्या? अरे घुशी नाही ना हो, म्हशी म्हणलं ना, म्हशी. हा माया मसाला दिसून राहिला का तुम्हाला इकडे? आलत्या का काही? हा बकऱ्या बकऱ्या असं म्हणणं रे बा, साखऱ्या पाहिजे म्हणून. हा साखऱ्या पाहिजे का? चहागी करतं का वावरात? अरे मग मायाच खोपडीत पिणं बा. इथंच कर आणि इथंच पी. साखऱ्या मागं महापुरताच आहे. माया कोणा पाला फुटाला? अरे बा म्हणलं मी राजा परेशान आहो. हा तुम्ही राजा काय, तुम्ही मशीन नाही का तुमची? हा मशीन घालत जा बा. बस करा, जाऊ द्या, डोकं नका खाऊ. माया काही नाही पाहिजे मला. जा बसा अंदर झोपडीत बसा. बसा. अरे बाबा, तू तर मावर रेखावून राहिला. हा अरे भाऊ, मला काय शिकून राहिला तू? हा मावरात येऊन मला दादागिरी करून राहिला का रे? हा निघ म्हणलं वावराच्या बाहेर. काय रे धमर? हा काय दादागिरी लावल्या रे? अरे काय कोण केलं हो दादागिऱ्या? अरे म्हणलं फक्त विचारून राहिलं द्यायला. म्हणलं म्हशी गिशी दिसल्या का बा? हा ते घुशी घुशी करून राहिले. काय राजा, मशीन तर द्यायची कानाची आणत जा बाबा. हा म्हणलं का हो देवलाल भाऊ, जाऊ दे ते. माया तुम्हाला दिसल्या का बकऱ्या गिकऱ्या राजा? 25 बकऱ्या काय भाई हो? हा इकडे आल्या गेल्या का? कोणाच्या वावरात दिसल्या का तुम्हाला? बाबा तुझ्या बकऱ्यावर तुला ध्यान नसते का? आम्हाला माहिती आहे तुझ्या बकऱ्या कुठे गेल्या तर. हा इकडे तर काय आलं नाही बा. हो या वावरात आपल्या आसपास दिसलं नाही. बाबा राजा कमाल झाली बा मग तर. हो ना, काय कठीणच काम झालं आता. हा म्हशी नाही राजा. पण मग तुझे ध्यान कुठं आहे? कुठे गेलता तू? अरे ते रस्त्याचा झमेला फालतू जाते आलते ते देवदास हे ते अंगार माया. मग माघरची बाई हे ते सगळं आम्हाला जीव घेत होते आमचा ते. मग शेवटी आता वापस गेलेत ते. काय सांगा आता? मग आता माया बकऱ्या इकडे पडीतात चरून राहिल्या त्या मुकाड्यानं. हा तिथून लगाच्या गेल्या कशा? हा तेच तर म्हणून राहिला. संत्याला विचारलं ते मध्ये मी कुठे ध्यान ठेवणार? हा इतके लगाचे लोक नाला काय काय करा आता सांगा तुम्ही? तर मग आता तुझ्या बकऱ्या ते काय पाहणार आहे? हो पाय इकडे तिकडे असं कोणाच्या वावरा गिवरात गेल्या असं बा. ते देवदासच्या वावरा गिवरात जाय बा. नाही तर ते कसं कठीण काम आहे बरं. कोणाच्या वावरात आता पेरणीचे वावर झालेले आहेत फालतू मारतील तुले. अरे म्हणून आता वावर धुंडून राहिला मी. कोणाच्या वावरात गेल्या असेल तर हा पाहतो बा. आता इकडे तिकडे कुठं पाहा काय पाहतो समजून नाही राहिलं मला. पहा ना तुम्ही इथं काय बसले. जा लवकर लवकर आजूबाजूची वावर पहा. नाही तर मग ते बड्डाच्या खाली जाऊन तिकडे त्या दुसऱ्या गावात जा. ना पाहतो ना आता. पहिले थांबवतो ना इकडे. नाही तर लोक मग म्हणते मारत घातल्या. नाही दिसल्या तर मग पाहू काय करायचं तर. ठीक आहे येतो मग. हा चला दिसल्या तर फोन घेऊन करता मला. येतो मी. आला म्हणलं देव म्हणे येऊन राहिला. पाहिजे म्हणलं जेसीबी चालूच ठेव तू. आवाज बिलकुल. हा पाहिजे बकऱ्याचा आवाज आला पाहिजे. बाबा आला वाटतं बाकानं खरी येऊन राहिले तर. ये म्हणा ये बाबा ऐकत नाही का? हो जेसीबी आले थांबा 2 मिनिटं. काय झालं रे? काय खाल्ला कुठं म्हणलं? अरे आवाज येत नाही तर. जेसीबीचं काम चालू आहे. काय म्हणणार तू? हा काय साठी काय गडबड काय म्हणलं इथं? हा धन बा तिकडे भांडण करणं आमच्या मागला कोणा कोणा तू? हा तिकडे सरला इकडे आला काय डॉक्टर काय आमचं? हा काय गडबड? थांबा ना हो थांबा ना. ते काय म्हणते ते आवाज निवड राहिला. झुंबर भाऊ हा थांबा जरा बंद करा जेसीबी. अरे काय बाबा आवाज येते इथं असा आहे. काय करावं जरासं बंद नाही करत. अरे मी काय म्हणतो माया बकऱ्या म्हणलं म्हशी गिशी दिसल्या का म्हणलं? हा इकडे वावरा गिवराकडे आला का काही? इकडे तिकडे दिसल्या का काही? हा रजा काय कुठं गेला काही पदायला पदच नाही वाटत तू. हा सध्यामध्ये मला माहित नाही काय इकडे तिकडे पाहायला कुठं दिसून राहिल्या. अरे काय रजा तू काय आमचं डॉक्टर खो हे इकडे झुमरेले नाही ऐकूया आपण किती काही म्हणा. हा तू इकडे तिकडे पाय कुठे तरी इकडे काय आला मराल ती. हा बकऱ्यान गिकऱ्या इथं काहीच नाही आहे. जाय तू इथं थांबू नको. कोणाच्या वावरात घसल्या असून जा लवकर पाय. गेला का? चला जेवलं ना. आला का आवाज? हा बकऱ्याचा आवाज आला का म्हणलं? नाही मस्त बिलकुल 1 नंबर. हो असं चाललं लागते. हा हो बस गेलो वाटते ते आता. चालला बा तिकडे कुठं येतं. हो जाऊ दे गेला आता ते. बाबा मी काय म्हणतो जरा असं पायदा म्हणतो ते बकऱ्याले पाणी गिरी पाच जाय केव्हा. फालतू कसं रस्ता आपण द्यायला पाहिजे बरं. हो हे जरा लरीस घेतली आपण फालतू. ते काय दिसल्या बकऱ्या. शिवलाल भाऊ सोबत आपला कार्यक्रम होईल बरं. अरे काहीच टेन्शन नका घेऊ ना. शिवलाल भाऊ बरोबर काय दिमागाने गेम करते. मग काय थांबा तुम्ही. हा बाणा द्यायची गमत त्याला गणगण हिंडू द्या. आणि पाहते आता धाऱ्यावर आणते द्या. पाहत घरी गमत आता. जाऊ द्या आता त्याला हिंडू द्या फक्त आता. मग समजते संध्याकाळ लोक पोर आता काय होते. हो बाजूला आता गाडी करून टाकतो. हा बाजूला काय का म्हणा शांतारामच्या वरा. हो ना इकडे तर काही दिसून नाही राहिल्या. अरे मावशी म्हणलं ते आपल्या बकऱ्या आहे का? बकऱ्या इकडे आलते गेलते का? नाही म्हणलं ते आपल्या बकऱ्या इकडे आल्या गेल्या का म्हणलं वावरात? म्हशी बकऱ्या काही दिसल्या का इकडे? इकडे नाही आले बाबा. इकडे नाही आले पाहिजे म्हणलं बाबा. साऱ्या लोकांच्या वारांत देशात घालू. हा तुमचा मोठा ताप झाला का साऱ्या? अरे सांगा आता. अरे अजून कोणाच्यात गेल्या नाही तरी काय लोक आहे. अरे माझ्या बकऱ्यांना दिसून राहिले. मी मा टेन्शन मध्ये. हो ना आता. हो ना मावरात घालशील ना याच्या. अरे आल्या का अजून?
नाही पाहिजे बाबा म्हणलं. हो तुमचा काही नियम नाही. हो काही सांगता येत नाही. नसलं की बस दिला घालून वावरा. हो या आता या जा. हो हो बरं बरं काय काय एक ढंगाचं नाही बोलत बा. चला आता तिकडे देवदा सनसनीच्या वावरात गेला वाटते 100% नाही का. हो आता ती अगो माणूस आता काय माहिती आता काय करते आणि काय नाही. आले हो तेच म्हणलं. झाला का रस्ता झाला मग. हो काय झालं निपटलं. निपट्टीन काय काय अरे आता काय सांगा लोक हे काय असे लोक असते का. हा तू म्हणे काही ते खोटं नाही. लेखाचं एक जण थांबलं नाही. आता शांताराम बोले म्हणलं हा तुम्हाला रस्ता पाहिजे मग तुम्ही जरा असं काही ना काही करू लागा उपोषणाला बसू. हा हे करू ते करू. हा आता हे काशीनाथचं समजा झुंबरचं बरोबर आहे समजा. हो त्याची JCB नाही त्याचं ट्रॅक्टर नाही बरोबर आहे. पुढच्या मालकानं काही म्हणलं तर हा ते गेले. पण आता यायचं वावर आहे ना स्वतःचं. हा मग आता यायनं थांबायला नाही पाहिजे का. नाही 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 म्हणे कुठं आता आम्हाला टाईम आहे का. मग मला टाईम आहे का. हा चाललं आलो मग इकडे जाऊ दे तिकडे म्हणलं आपल्याला काय करावं लागते. म्हणलं ना मग तुम्हाला तेच सांगून राहिले की याच्या त्याच्या थांबल्यात पडत नका जाऊ. लोक कसं आहे बंदूक ठेवून कामं करून घेतात तुमच्या. मग त्याला रस्ता पाहिजे त्याला गरज नाही का. मग चालले पुढे म्हणून म्हणलं पाहिजे जास्त तुम्ही लोड घेत नका जाऊ. जास्त कायच्या डोकं घालत नका जाऊ शिल्लकचं. तेच बरोबर आहे. आता जास्त लोडच नाही घ्यायला पुरत आता. मग काय आपण लगायचं खेटे घ्यान ही लगायची मागं नाही. हा देवदास भाऊ आगे बोल हम तुम्हाला साथ आहे मागं पायसान कोणीच नाही. हो ना रूमने संघटना आणि हिंदी म्या रूमनं काढा आणि एखाद्या डोकसं बोळा मला जेलात घाला मग. हा हो रूमने संघटना जिंदाबाद. हा मेला देवदास सनसन्या. तेच म्हणलं मोठे पाण्यात नका जात जाऊ तुम्ही. लोक काय चढून द्यायला काय आहे. म्हणून म्हणलं जास्त काही लोड घेत नका जाऊ. हो ना पाहिलं म्या. पण मी काय म्हणतो ते इस्तूड असला म्हणते ते का आपलं मावशीले आपलं भानूच्या आईले काय नेलं का मग ते आलते कंदीला पाहिजे ते. अच्छा इचून गिचून मला वाटत डसला म्हणून म्हणे डसला आम्हाला दिसला नाही तिथं. हो इथंच होता. गेलेत बाबा ते आलते तर. हो गाडी बैल आणली होती मुंगशाराम भाऊ गेले होते घरी. असं हो का काय नाटक केलं काय सांगा कंदिला नाही का. हो पयासाठी बरं ठीक आहे जाऊ तिकडे काही नाही करला ग. हो घ्या आता खतं घ्या आणि त्याला राहिलं सुईलं करून मोकळं करा. देवदास सनसने भाऊ आहे का. हो अरे आहे का इकडे. हे काय लाला आता म्हणतं डोकसं खाले. अरे काय काय रे देवदास भाऊ. हो काय आता म्हणलं बकऱ्या तिकडे दिसल्या का इकडे. हो माय बकऱ्या काय म्हशी दिसून नाही राहिल्या म्हणून म्हणलं आल्या असेल तर सांगा बाबा घेऊन जा तुम्ही. बकऱ्या गेल्या नाही अशा कशा गेल्या. हो तिथं भांडणं करायला तिथं थांब तू आणि इकडे लोकांच्या वारानं बकऱ्या घाल. हा ना आम्हाला विचाराली कुठं आहे बकऱ्यात. कोणल्या म्या. हो मा खोपड्यात कोणल्या पाहुणे म्हणलं जाय बांधून ठेवल्या म्या ते. नाही ना तसं नाही राहता देवदास भाऊ त्या पडितात नाही. आता आजची आहे का रोजच मी तिथं चारा सोडतो आणि कामं करतो. म्हणलं जात कुठंच नाही ना आज राजा म्हणलं दिसून नाही राहिल्या. गमत नका करू बा खरं सांगा. गमत नाही ना गमत नाही. आपल्या खोपड्यात कोणले माहिती कुलूप लावला दिले. हो काय करतं मग तू सांग काय करतं आता मावारात आल्या. हो सांग काय करतं. नाही बा खरं सांगा तुम्ही गमत नका करू. बा देवदास भाऊ तुमचा राग मला माहित आहे ना. पण सांगा तुम्ही रस्ता मोजणी करून द्यायला तयार नाही का मी. मोजणी तर येऊ द्या बा. मोजणी आल्यावर घ्या तुम्ही वावर. मी काय म्हणतो भांडणं करायचं काही कामच नव्हतं ना आपलं तुमचं बा काहीच नाही भांडणं करायचं काम. सांगा म्हणलं ताई म्हणलं यायचं काहीच नाही तिथं. ते बरोबर आहे तुमचं. ते आता तंटामुक्ती म्हणल्यावर त्याला या लागते. पण आता कसं आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हो वावर मोजून घ्या ते जे काय रस्ता त्याला देऊन टाका. पण हे बा सांगतो ना मोजणी करूनच द्या त्याला. हो मला तर तेच वाटून राहिलं काऊन की रस्ते लोकांना लय दाबलेले आहेत. आता सांगतो ना देवस्थानचे शाळेचे वावर लोकांना जसे काय घरचे वाटते द्यायच्या. म्हणून म्हणलं 100% मोजणी झाल्यावरच द्या तोपर्यंत देऊ बी नका. तेच म्हणलं बा मी याच्या पुढे दुसरं मी म्हणलंच नाही ना काही. मोजून घ्या वावरातला रस्ता घ्या असं म्हणलं फक्त मी. बाकी काय मी रस्ता थोडी एवढा काही. बरोबर आहे ना तुझे बरोबर आहे. तुझ्यासारख्याला धारीच गुन्हा आहे लोक. हो काऊन की सांगतो ना. हो आपण काही किती काही करा हो यायला नाव नाही. हो तू हे बा मोजणी आल्यानंतरच त्याला वावरते माय तर म्हणणं आहे तुला आता. बिंदास बिलकुल. आणि तुझ्या बकऱ्या आम्हाला काही माहित नाही. तुला वाटत असं तर त्या खोपड्यात जाऊन पाय. नाही पाहिलं ना मी खोपड्या कोण आलो. हो पाहिलं मी त्या खिंडीतून पण त्यात काही दिसला नाही. मला काय सांगा कोणल्या का. हो म्हणून म्हणलं इकडे तर नाही बा. हो पाहिजे म्हणलं आल्या तर दिसल्या तर सांगता बा म्हणलं. हो लस टेन्शन आलं मला. नाही आल्याच नाही ना आल्या तर सांग तुम्ही. हो नाही तर मग ते तुझ्या वावरातच गेल्या असं. हो तुझ्या घरच्या बाई आहे का वावरात मी विचारून पाय ना फोन करू. तिकडे गेल्या असं तू बसला इकडे पायात. बोले का तसं तर नसन म्हणा. मी आलो इकडे बकऱ्या गेल्या मावारात मी. हो आता खोपड्यात दोन बसल्या असं काय सांगता येते. सवय आहेच ते रोजची. बरोबर ठीक आहे मी पाहतो फोन करून तिले ते वावरातच आहे. हो येतो मग मी. ओके. अरे इथं तर काही दिसून नाही राहिले बकऱ्या नाही म्हशी नाही. अरे का म्हणलं तुला फोन लावून राहिलो काय फोनही उचलत नाही. फोन घरी राहिला नाही का. मग तेच तर मला आता आठवण आली. म्हणलं कुठं आहे घरी आहे मोबाईल. मग माय भुलला म्हटलं मोबाईल. अरे मी तिथून फोन लावून राहिलो. मी आणलं बा काय झालं आता. अरे आपल्या बकऱ्या म्हणलं ते म्हशी दिसून नाही राहिल्या आता. मला वाटलं बा आल्या असं इकडे कदाचित तिकडे पाहिले मी सरे वावर धुंडले म्हणलं. काय कुठं गेले असेल का. बोलता तुम्ही आपल्या सगळ्या बकऱ्या म्हशी मी. नाही हो म्हणलं असं ना तिथे त्या पडीतात असं ना इकडे तिकडे बसल्या असतील. कुठं पाण्यात तलावात कुठे गेल्या असतील. काहीच नाही ना आजूबाजून कुठंच नाही. मग संत्याला म्हणलं कुठं आहे ते म्हणते माझं ध्यान नाही म्हणते. आपण बसलो इकडे भांडणं करत आणि तिकडे ते आपल्या बकऱ्या फरार झाल्या. किती आपत झाल्या आता सांग बरं किती नुकसान आहे. नाही अशा कशा बकऱ्या जाते. मी तर सांगतो काहीतरी याच्यात मी नवीनच आहे बाबा. हो हे लोक या गावातले आहे वाटते तसे नाही बरं. हो तुम्ही इकडे आपण भांडणं करत बसलो तिकडे कोण ना कोण काहीतरी बकऱ्या लांबवल्या आपल्या. असं माझा अंदाज आहे.
अरे बापाले घरामपूरवाले नाही म्हणजे असं तर नाही केलेलं काय ना आपण बसलो भांडणात गुतलो आणि आपल्या वाटलं हरले हरले आणि ते तर काय आपल्या बकऱ्या घेऊन पाहायला वाटते असं तर नसेल केलेलं काय ना. मग काय तर मी तरी तर म्हणू ते दोन म्हातारे बुढे नाही का पळायला नाही का पहिले ते काय त्याचं नाव कंदील बुडा ते लवकर गेले होते तर आलेच नाही बहुतेक त्याने तर नसेल नेल्या बकऱ्या. नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे 100% बकऱ्या आपल्या त्या कंदील बुड्यानं त्याचं सोबती ते काय मुंगशीराम तुटक्या यायचंच काम असलं पाहिजे ते बरोबर आहे गायब झालते ते पाणी आणायच्या मिसानं आणि बरोबर बकऱ्या त्यांना लांबवल्या 100% गावातली बकऱ्या आहे आपल्या. काय तर तेच तर म्हणून राहिले बकऱ्या कशा काय जाणार आहे आपल्या बकऱ्या किती शाईन आहेत बरोबर इथे येऊन बसते पडितात चरते आज लोक नाही झालं असं आताच कसं झालं. नाही आलं ना आलं मायदानात आलं हो हे कंदील बुडान ते आहे ना बरं 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 थांबा म्हणा तुम्ही रस्ता नाही दिला तर मग असं करता का आता जातो गावात मी हो कुठे जातो मी येतो मी काय चालशील चाल मग घराकडे. नाही 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 तुम्ही पहिले जा मी येतो मग मी येतो मागून थोडंसं कुठं बियाणं निघाल नाही ते लावून टोप टाप करतो मी जा तुम्ही. बरं 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 ठीक आहे ना लस लगाय नालाक लोक आहे बा सऱ्याच्या सऱ्या बकऱ्या नेलेल्या का कंदील बुड्यानं बरं आलोच मी. काय लक्ष्मी मग कुठं चाललं म्हणलं गाडी गिडी घेऊन काय आहे बाबा गडबड काय करता बा ते सोयाबीनच्या 2-3 बॅगा घेऊन येतो ना ते आता पेरत राहिलं हो आता रस्ता तर काही होणे नाही हो सगळं करून बसलं आता काय या म्हणलं 2 बॅगा घेऊन तेवढं पेरून टाका आता काय करता मग ते टोकन यंत्रानं ఇంకా आता तेच आता चर्चा सुरू होती आमची आता काय नियमानं घ्या लागते म्हणते बा आता हो काय वावर मोजल्यानंतरच आता आपल्याला रस्ता भेटते हो असं आता शांतारामचं म्हणणं आहे. यायला काय माहिती आता शिवला केलं ना सुरू तिकडून आता काय होते काय नाही समजते ना संध्याकाळ रस्ता देतो म्हणते ना हो ना पाहू ना आता काय होते तर नाही का हो हो चला मग आता येतो मी धाबे होऊन पाहतो मग अरे बाबा देव म्हणाला वाटते बा देव म्हणून काय आला गावात बरं तेच तर म्हणलं हां बरोबर आहे बरोबर सगळं काम करून आता इथे येऊन बसले बरोबर नाही. अरे काय कंदिलाबाजी लय मस्त काम केलं म्हणलं तुम्ही 1 नंबर काम करून बसले मस्त आरामात बिलकुल गोष्टी सांगून राहिले कोणतं काम बाबा म्हणजे काय तर म्हणजे काही समजून नाही राहिलं बा काय म्हणणं काय तुझे कोणतं काम. अरे बाबा हे बा तुम्ही लोकांना शिकवा राजो मी देव म्हणू ना डीशी म्हणते ना मला बी हो इतके चलाकी नका करत जाऊ मला भांडणात गुतवलं दोघाला नवरा बायकोला आम्ही बसलो भांडणं करत तुमच्या संग तुम्ही राजा मस्त इकडे गेमही करून टाकला आमचा जसं काय मला काही समजतच नाही. सांगा आता कायचा गेम काय म्हणलं काय झालं काय आम्हाला काही कल्पना नाही बा काय झालं काय ते सगळे तुम्ही सामीला मग काय सांगता कंदील बुडा मुंशीराम भाऊ तुम्ही कसे काय तिथून आधीच पाहिले अरे माया बकऱ्या तुम्ही कुठं तरी डांबून ठेवलेल्या आहे 100% सांगतो माया बकऱ्या म्हशी दिसून नाही राहिल्या सगळं जंगल फिरलो म्हणलं मी तेव्हा माझ्या लक्षात आलं की बकऱ्या गेल्या कुठं तुम्ही गायब झाले होते याचा अर्थ तुम्ही तिथून बकऱ्या हकलत गावात आणल्या तुमच्या घरी म्हणा किंवा कुठं ना कुठं तुम्ही रफादफा केलेल्या आहे एवढं मी बाकी सांगतो आता. अरे बाबा राजा नसतंच झालं बा हे अरे बाबा म्हणलं पाहून घे बा मा घरी अरे बा मा घरच्या बैल इचू डसला राजा आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो घरी पाणी गिनी मारल्यानंतर तिकडून दवाखान्यातून इंजेक्शन घेऊन आलो आणि आता म्हणलं इथे येऊन बसलो बाजारात तसं वावराकडे उरायला होतं पण वापस आलो विचारा ना आता वावरातून येऊन इथेच बसलो ना मी. नाही बा नाटकं करू नका तुम्ही बकऱ्या तुम्ही तुमच्या घरी चाला मला बकऱ्या तुमचा कोटं गिटं दाखवा ते घरात नाही 100% तुम्ही बकऱ्या बांधलेल्या आहे मुंशीराम भाऊ तुमचा कोटा दाखवा शांताराम भाऊ तुमचा बी काय तुम्ही 4-5 जण बरोबर मा गेम केलेला आहे रस्ता देत नाही तर असा काटा काढला तुम्ही लवकर तुमच्या घरी चाला. अरे चाल ना बा पहिले चाल मा घरी चाल पहिले काही आपला आळ घेणं काही राहायचे आम्ही काय बकऱ्या आणणार आम्हाला काय घेणं नाही तुझ्या बकऱ्याचं आमचं का वावर आहे का काय तिकडे आम्हाला काय करावं लागते. नाही पण तुम्ही दोघं तिथून आधी गेले होते याचा अर्थ तुम्ही बकऱ्याच घेऊन गेलेले आहे तुमच्या दोघांचं तर घर मला 5 लागते अर्जंट मग शांताराम भाऊ मग बंडू भाऊ चला लवकर चला म्हणलं ऑटो राहू दे इथं चला ना मी का नाही म्हणून राहिलो का मी का नाही म्हणून राहिलो का तुम्ही बी लक्षण भाऊ थांबा म्हणलं गाडी इथेच उभी करा पहिले तुमच्या घरी कोट्या गिट्या दाखवा म्हणले बकऱ्या तुम्ही कुठेतरी लपून ठेवलेल्या माया. बरोबर आहे रे शिवल्यानं बकऱ्या गायब केल्या राजा नाही का झुमड्या तिकडे जायचं बरोबर आहे आता कुठेतरी यांनी नेलं काय सांगा. अरे बा तुम्हाला वाटत आहे बा सगळं घर धुंडून पा चला म्हणलं दाखवून देतो आम्ही चला लवकर चला हो सगळे चला ना मग चला उठा लवकर चला शांताराम भाऊ पहिले तुमच्या घरी चला. पाहून घ्या अजून तिकडे ते कुठारच आहे का नाही त्याच्यात पाहा हो कसं आहे आताच पाहून घ्या पूर्ण 4 बाजूनं हो कुठं दिसते का बकऱ्या पहा तुमच्या म्हशी असन म्हशी पहा. राजा काय कुठं लपवल्या हो ना शांताराम घनगणीच्या कोट्यात नाही तिकडे लक्ष्मणरावच्याही नाही आता म्हणलं राहिलं कोण माऊली भाऊ चला म्हणलं तुमच्या घरी दाखवून द्या आता 100% गॅरंटी तिथं आहे आता चला. काही हरकत नाही ना पाहून घे तू अजूनही 4 लोकांचे कोटे पाहून घे सर गावे पाहिलं तुला बकऱ्या दिसणार नाही कोणती आणल्याच नाही कोणा तर बकऱ्या दिसन कशा ते का लपवून नाही सारखी गोष्ट आहे का ती आवाज येते त्याचा आहे मग काय तर एवढं सोपं आहे का ती. नाही पाहू द्या ना मला पहिले चला माऊली भाऊ तुमच्या घरी चला पहिले पाहू द्या मला चला म्हटलं ते मागच्या साईडला आले का पा तिकडे बाजू इथं खोली उघडून दाखवलं तुम्हाला घरात असतील तर एकटे पाहूनच घ्या सगळं. नाही अरे शावासारखे नको राहू तुम्ही चोरल्या तुम्हीच आहे बरं आता कोण राहिलं कंदिलाबाजी तुम्ही राहिले नाही का पालंगणीच्या घरात 100% हो डाऊट इथंच आहे मला चला मग आता तिकडे चला चला कंदिलाबाजी तुमचं घर दाखवा चला. समजायला मार्गच नाही राजा बकऱ्या लपवल्या कुठं आता गावातही नाही जंगलातही नाही आता आहे कुठं आता बकऱ्या सगळ्याचे पाय नाही झाले आता घर आता काय कुठं पाहा आता दिसल्या काय राजा काही आपलं बयाड्यासारखे धंदे करता कुठं पाय बरं सर गाव पाहिलं तर बकऱ्या नाही सापडणार तुले अरे कोणा आणलेच नाही तर कशा काय गावात नाही दिसणार आहे तुले. काय म्हणते म्हणलं हे बा काय यायचं म्हणलं
काही नाही ना बा, आपण बकऱ्या आणल्या म्हणजे चोरून सांगा आता. याच्या 25 बकऱ्या आणि 3 म्हशी आता आपण आणणार आहो का? आता तुला इचू डसला होता. तुला मी दवाखान्यातून घेऊन आलो, इंजेक्शन घेतलं. आता घरी आलो आणि वावरात जायला गेलतो. तर ते तिकून ते शांताराम येताना दिसला. मग वापस आलो तर हे म्हणते बा तुम्ही आणल्या म्हणते, अगोदर गेलते म्हणते तुम्ही. सांगा आता मी कुठे गेलतो? आता सांग बरं तू यायले. बाबा म्हणलं हे इच्छू अजून झंझण करून राहिला दादा. आणि तुम्ही काय सांगून राहिले बकऱ्याचं? आमचं आम्हाला माहिती. बकऱ्या जिकडे काय आणणार आम्ही? काही आपले खोटे आरोप करता का? कसे हो बाबा तुम्ही निरा का भानकुदळ सांगा हो? नाही ना मावशी, मी कायले भांडणं करतो? अरे पण माझ्या बकऱ्या गेल्या, माणसाला टेन्शन येत नाही का? जंगलात पाहिलं, सगळ्या वावरा शिवरानं पाहिलं, कुठंच नाही ना. अचानक कशा काय इतक्या गायब झाल्या? पण आता आम्हाला काय माहिती आता कोणा नेल्या आणि काय नेल्या? तू पाय बा, आता सर गाव पाय, वावर पाय, जंगल पाय. एखादा मेटाटूर आला असेल परगावचा, त्यानं नेल्या असेल टाकून, तर काय सांगा रस्त्यावर रस्त्यांचं? काय सांगता येते? आजकाल काहीच सांगता येत नाही ना. म्हणून म्हणलं बा तू पाहते आजूबाजूच्या खेड्यापाड्यात गेल्या का, त्या बड्डाहून तिकडे दुसऱ्या गावाला जात असते काही कोणाच्या गदे घाटात म्हणा किंवा कुठं काही असेल तर पाहून ये तू. आम्ही तर नाही 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 बा. चला तुम्ही बाहेर चला. पाय तुम्ही काय करायचं ते. चला बाहेर चला. काय सापडे देऊन आहे का घरात? ती बकऱ्या किकडे आहे का म्हणलं? पाहिलं सगळं घर, पाहिलं मागं पुढे सगळं? नाही दिसल्या. पण हे बा सांगतो ना, बकऱ्या आहे तुमच्याच जवळ. हो तुम्ही 4-5 जणांनाच कार्यक्रम करायला माया. माझ्या संग बयाच भांडत बसले, टाइमपास केला, पाणी आणतो नसन तसं. तिकडे हे आहे ना, पाणी आणायला गेले, तिकडून तिकडे बकऱ्या घेऊन गायब झाले. 100% सांगतो, बकऱ्या गेलेल्या आहे तुमच्याच हस्ते. शेवटी आला तिथंच तू. अरे सगळे आता पाहिले ना, कोटे काटे आमचे सगळे घरदार. आता अजून कुठे दाखवणार आम्ही तुले? काय इकल्या का आम्ही आता 2 घंट्यात ती झालं का सगळं? काही आपलं त्याच्या कुठे काय कोणावर नाव घ्यायचं? अरे तू एक वेळ एक काम कर, गदे घाट पाय आजूबाजूचे खेड्याचे. कदाचित कोणाच्या वावरात गेल्या असं, त्या बड्डाहून खाली दुसऱ्या गावले चावसायला तिकडे, तर त्यानं गदे घाटात कोंडल्या असं, काय सांगता येते? नाही एक खेप जातो मी. आसपासचे जे 2-3 खेड्या आहेत तिथं गदे घाटात ती पाहतो मी. आता कुठं तर गदे घाटही नाही म्हणा. पण तरी पाहून येतो एक खेप, चौकशी करतो. जर का नाही दिसले मग मी संध्याकाळी तुम्ही आणि मी मग तुम्ही आम्ही म्हणजे अरे धमकी नको देऊ तू. अरे काय करू शकतो तू? अरे आम्ही नेल्या नाही, आमच्यावर तू आरोप करू राहिला, खोटा आरोप. कोण पुरा आहे तुझ्या? तो आम्हाला पाहिला का प्रत्यक्ष? काही आपलं बोलायचं, काही आपलं करायचं. दे तू रिपोर्ट देऊन दे, सगळ्या गावाचा रिपोर्ट दे बा. डोकं काही खाऊ नको. तुला बकऱ्या दिसल्या का? मग तरी बोल तू. बसला आपला राजा, आम्ही पाहिलं कोणत्या कामी, हे कोणत्या कामी. आम्ही नेल्यामध्ये बकऱ्या. पाय तू आता काय करा ते. पहिले खेडेपाडे पाहून ये राजा. काही आपला आरोप नको करत जाऊ. अरे पहा ना तुम्ही, तुम्हाला काय वाटून राहिलं? हो एकटा आहे म्हणजे काय भेणार आहो का? मग तुम्हाला काय माहित आहे माणसाची किती पावर आहे, किती कोण मांगा आहेत? मग हे बा सगळ्या गावाला पुरून उडतं म्हणलं. पण हे बा गाय आपल्या मशीन बकऱ्या तुम्ही सारख्या मोगड्यानं घरी घेऊन या काय? नाही तर मग पहा तुम्ही आता. येतो मी आता, सायकल काढतो आणि येतो पाहून आसपास. पाहिलं खादोडीच्या भरोश्यावर उड्या मारते नाही का? मला समजलं ना, मला शिवला सांगितलं ना. अरे हो तुमच्या मागे बा कोणी असू तिकडे. आम्ही नाही भेट म्हणला आता. आम्ही नेलाच नाही, आम्हाला काय कर नाही तर डर कायले. जाय तू काय करायचं करून घ्या, पाहुणे पहिले. ना चाललोच ना मी आता. पाहतो तुम्हाला संध्याकाळी आता. काय माझ्या बकऱ्या नको सापडू देऊ फक्त, म्हशी. मग सांगतो तुम्हाला काय आहे ते. देव म्हणता हिसकाले गो. येतो मी आता. नाही ना, मला माहितीच नाही ना. मी आता घरी गाडी लावली चालला आलो इकडे. काय काय झालं म्हणतं? बकऱ्या चोरी गेल्या? नाही रे, बकऱ्या इतकं कशा काय गेल्या म्हणतो तू? खोट्या गोष्टी आहेत. हे या नसल्या का नाही, कर्ज असेल कोणाच्या याच्या उचलून नेलं असेल कोण. ते मला काही माहित नाही बा. ते आलं तर मा वावरात मी इकडे तिकडे सर त्यानं जंगल हिंडलं, वावरा शिवर हिंडला. गावात मी यायचे 5-6 जणांचे घरही पाहिले म्हणते त्यांना. समजलं ना मला ते. मग काय आता ते गेलं गदे घाट पाहिले आजूबाजूनं खेड्यापाड्या येणं. तर आता ते आला ना तीन का, ते सायकल घेऊन आलं. हिंगा परेशान आहे ते आलं. ते विचार दिले का देव म्हणराव काय आहे म्हणलं गडबड. काय बकऱ्या गेल्या म्हणजे तुमच्या? म्हशी बकऱ्या आहे ते कसं काय झालं? अरे सोडा ना भाऊ, कायले म्हणलं तुम्ही पालिशी मारून राहिला आता? सगळे एकाच एकच आणणार. आता हे मस्त घेऊन आलो मी, दिघी घेऊन आलो. इकडे त्या चावसायला गेलो, तिकडे त्या कवड्याला गेलो. 2-4 गाव हिंडलो ना मी. कोणत्याच गदे घाटात बकऱ्या गेल्या नाही माया. बड्डाहून गेल्या आणि इथं गेल्या आणि तिथं गेल्या. गावातूनच बकऱ्या गेल्या माया. सांगा आता नाही आपण. काय राजा सांगा बरं झालं मी मार्केटला होतो बा. पाहिजे बा, नाही तर माया बी कोटा गिटा पाहून घे फालतू असं नसन तर. काय आले का देव म्हण? काही डोकं आहे का नाही तुले? अरे म्हणलं गावाले कायले चोरणार आहे तुझ्या बकऱ्या? आणि ते चोरासारखी गोष्ट आहे का ते? दिसणारच आहे ते. हो ना, मग ते तर मला समजते ना. पण मग बकऱ्या गेल्या कुठं? तिथच्या तिथून गेल्या, गायब झाल्या कशा? आता ते तू पाहणार बा, आम्ही काय पाहणार आहोत त्याच्यात? सर गाव हिंड, सगळ्याच्या घराच्या तपासण्या कर. मग आम्ही काय करणार आहोत त्याच्यात? नाही करतो ना मी ते. तुमच्या गावाले हे बा तुम्ही सोडा, तुमचं नाही म्हणत मी काही. पण हे जे कंदीलपुड आहे आणि मुंगशीराम तुटकी, या दोघांवर माझा पुरा डाऊट आहे. दोघांचं मी हे बा घासूनच देणार रिपोर्ट. दोघं ते आणि हे वावरावाले 4. हे 4 ते 2-6 जणांचा कार्यक्रम आहे. मला गुतवलं भांडणात आणि तिकडे त्याने बरोबर बकऱ्या लांबवल्या, बाजारात इकल्या का काय केल्या. आता त्याचं त्याला माहिती. घासून दे तुम्ही, भेट नाही द्यायला. पाहा तुम्ही आता. एक तर इतका स्वभाव का मी? काय डोकतच नाही तुला. बेल का हेंबाड्या तावर काही पुरा आहे का? कोणाला तर पाहिलं का नेत्यांनी का? काही आपलं कोणाच्या नावानं काही घासून देणं आहे का? काही त्याला असते ना नियम अटी का? काही आपलं कोणाचं नाव लिहिलं टाकून काही बी आपलं पाहिलं का? आता कोणाले नाही पाहिलं म्या, पण तरी माझा डाऊट आहे त्याच्यावर. शक आहे ना माया. शक तर मग आता सऱ्या गावावर करावं लागेल तुला. मग सऱ्या गावाचा रिपोर्ट देता आता. मग आता काय करायचं ते पाहिजे ना. मी सल्ला घेतो मी कोणाचा घ्यायला लागते ते. तू काय सांगून राहिला मला? मला सल्ला देणार आहे ना माणूस. चल ये तुम्ही आता, पाहतो काय करायचं आता. ठीक आहे आता. बकऱ्या कशा नाही सापडत?
खादोडे फोन लावतात आहे नाही का मार्गदर्शन घे ना आता घेणं काय घेतं पाहू ना बरं बरं ठीक आहे ना मग कर ना काय करायचं ते कर हो ये आता तू काय म्हणते म्हणलं बकऱ्याचं काय सापडलं काही लागलं काही आता पता त्याचा हा काय कोण नेलं काय नेलं नाही ना हे बा सगळे 4 खेडे हिंडलो पण कुठंच नाही म्हणलं आपल्या बकऱ्या हो या गावालाच काम आहे हे बकऱ्या आहे गावातच हो कुठं ना कुठं तरी असल्या पाहिजे असा माझा अंदाज आहे कंदील बुडा आणि मुंगशीराम हो या दोघांचं काम आहे हो तरी हे बा आता मी काय म्हणतो भ्याचं काही कारण नाही आपल्याला हा आहे ना आपल्या मागं हा खाजोडे असल्यावर काय भ्या लागते हा पैशावाला म्हणू त्याला सांगून देऊ आपण असं झालं बा हा हे रोड अडवला तर मग त्यानं असं केलं काय करावं दादा हो ना करा बाबा त्याला फोन 4-5 लाखाची फोन आहे नाही हा म्हशी 2-2.5 लाखाच्या ते बकऱ्या 2-2.5 लाखाच्या हा हे जर गेल्या तर या भांडणापायी हा रोड पाहिला कोणाचा वावर पाहिला कोणाचं हा दुश्मनी कोणाची आणि आपल्या भोवती हे सगळं आलं हा लावा बाबा त्याला फोन म्हणा आमचं कसं म्हणा आता नाही अरे लावतो ना तू नको टेन्शन घेऊ एवढी मोठी जागा आणि हे न ते टेन्शन नको घेऊ माणूस लय दिलदार आहे ते मग खादोडे म्हणते त्याले लय कट्टर दुश्मन आहे ते मग यायच्यासाठी तर ते करोडो रुपये कमावते पण रामपूरवाल्याला हिसका दाखवाच म्हणते थांबतो आता त्याला फोन लावते हो ते एक म्हटलं ते ग्रामपंचायत आपले सरपंच साहेब आलते म्हणलं घराकडे आता येऊन गेले तुम्ही याच्या आधी म्हणे तुम्ही शनिवार रविवार सांगितलं म्हणे रविवारी खाली करा म्हणे तुम्ही आम्हाला म्हणा बाबा इकडे आमच्या मागे कोणतं टेन्शन बकऱ्याचं आणि त्याचं काढतो ना म्हणा सामान आता का त्याला माहित नाही का बकऱ्या गेल्या मग करतो ते पाहता ते काय हो खादोडे सांगते काय सांगाच ते त्याला फोन लावते पहिले आलाच काय अजून काय आता कसं संध्याकाळी फिरायला ते माणूस मार्केटमध्ये आणि आता हे असं हो काय आता हे देवमन्या काय म्हणते काय सांगा आता काय राजा खादोडे साहेब कुठं लागले या अडाण्याच्या मागे या देवमन्या फेमण्याच्या हो फालतू राजा डोकशी दुखी काम नाही धंदे रामपूरला त्याला वावर दिलं आणि 1,20,000 गमावले काही अर्थ आहे याचा आणि अजून आता कुठं त्याला पुरवता काय सांगा बा खताले पैसे द्या याला द्या ऐकूनच राहिलं तुमचं आता रोज काही ना काही चालूच असते तसं नाही मानमुळे माय फक्त 21च गेले याच्यावर खडकू देत नाही मी त्याला हो फक्त कसं आहे सुती लावून द्या लागते लोक हो दारूवाल्याला कसे लोक सुती लावते पहिले फुकटच पाजायची 1-2 वेळ 4 वेळ मग एक खेप लागला कामी की मग काय आपल्याला द्या लागते तेच स्वतःच जाते असं आहे ते याला 21 दिले म्या हो आता एक खेप याचे समजा त्याच्या संग समजा भांडणं गिणणं वाद उपस्त्या झाल्या हो की त्याच्यात लावून दिली झालं आपलं काम असं आहे ते सुरुवात करून द्यायची फक्त म्हणजे रामपूरवाल्याला समजा हो म्हणजे भांडणं होऊ देत चांगले नाही का म्हणजे गरमागरमी काय तर हिरी काय तर आता हे कसं यानं आता रस्ता अडवला हो सांगा त्यानं मला रस्ता अडवल्यावर ती काही ना काही करतीलच का नाही त्याला रामपूरवाले म्हणते ना मग यायची कशी भिनसून दिली हो एक खेप कुस्ती लावून दिली की मग पाहायची मजा घ्यायची असं आहे ते मग असं असते आपलं हो पाहा तुम्ही आता काय म्हणते पाहू आता हो 1 मिनिट हो एक वेळ काम झालं की मग तू ते पाहत बस आपण हात वर करून द्यायचे तू देखले हो पाहू आता काय होतं हॅलो हां बोल देव मन बोल अरे काय अंगाला काठायला ते बा माया मी आता म्हणलं फोनच उचलत ना राजा अरे भाऊ खादोडे साहेब हो म्हणलं रामपूरवाले हो राजा हाय तेवढे सोपे नाही बरं हो राजा लई इचुकाटा गेला म्हणलं ना आता हो त्याला काय वाटून राहिलं म्या म्हणलं हे बा तुम्ही बा आयरी जीव नका तुम्ही हो म्हणलं मागं कोण आहे आता माय मला माहीत आहे म्हणून म्हणतो हे बा यावेळेस जरा ताकद जास्त लावा लागते म्हणलं साहेब आता सांग ना तू काय ताकद कायची काय झालं काय आता नेमकं आहे काय काय साहेब तुम्ही रस्ता अडवा लावला म्या रस्ता अडवला अरे कायच हो त्याने जेसीबी घेऊन आले पण म्या काही त्याचा ताल बसू दिला नाही अरे इकडे त्याने माझ्या बकऱ्या लांबल्या राजा मी इकडे भांडण करत बसलो तिकडे माझा गेम केला हो 25 बकऱ्या आणि 3 म्हशी हो 2.5 ते 5 लाख रुपयाचं माझं नुकसान झालं म्हणलं हो सांगा आता काय करा म्हणून तुम्हाला फोन लावला की आता यायले काय करायचं काय आता अद्दल घडवायची कशी सांगा तुम्ही फक्त मार्गदर्शन करा जमला आता चतलं म्हणलं आता हो याच्या बकऱ्या गेल्या हो म्हणजे 5 लाखाला भूदंड आले नाही का हो आता काही आपल्याला द्यायचं काम नाही हो आता याची कुस्ती लावून देणेच आहे अरे बा अरे काय राजा तू नसते कामं करतो राजा म्या खायला म्हणलं तुला रस्ता अडवून गेलो अरे म्या खायला तुला म्हणलं रस्ता अडू काय साहेब राजा अरे तुम्हीच तर म्हणे हो रामपूरवाले लायरी आणण्यासाठी रस्ता अडव म्हणे जाऊ नको देऊ म्हणून तर आम्ही राजा आडवर राहिले त्याच्या मी काय म्हणणार हो राजा असे कामं आपण कोणाला सांगतच नाही ना तू बाबा म्हणलं माझ्या डोकं खात नको जाऊ राजा तुला मी 1,20,000 गरीब परिस्थिती आहे म्हणून तुला वावर दिलं करायला तू आता तिथं उपस्थित करतो मग हे बा मला असे कारण सांगत नको जाऊ तू अरे काय बोलू राहिले तुम्ही अरे तुम्हीच तर म्हणे हो रामपूरवाले अद्दल घडवायला जाय म्हणून तू तिथं मला वावर घेऊन दिलं रस्ता अडव ढमकं कर अतिक्रमण कर तुम्ही सांगितलं ना ते आता अरे बाबा म्हणलं अडाणी माणसा तू राजा मा खायला नांदीला गुंडायला अरे मी म्हणलं कोणत्या लेवलचा तू कोणत्या लेवलचा तुला घरी परिस्थिती म्हणून मिळाले का तुला म्हणलं चाल फुकट 21 दिले ना आता म्हणतो की मी रस्ता अडवायला लावला आणि मी अतिक्रमण करायला लावलं अरे सामाजिक कार्यकर्ता म्हणलं मी सुजान नागरिक हा भारताचा मला असे फोन नाही करायचे म्हणलं डबल आता कोण आले का चालला आपला मॅड तोंड्या हॅलो अरे हो खादोडे साहेब अरे तुम्हीच तर म्हणे राजा मला वाटलं तुम्ही मला रिपोर्ट द्यायचा अरे मग आता कसं करू म्हणजे अरे जीव दे मला काय सांगतो फाशी घे मी काय सांगू आता तुला काय करायचं ते कर मला नको सांगू आता माझ्या डोकं खाऊ नको हो फोन ब्लॉकमध्ये टाकतो मी तुला आता ठेव फोन ठेव अरे बाबा खादोडे साहेब बापा राजा हात झटकले तुम्ही तर असे झटका लागते ना आता तुमचं पाच बसा तिकडे आता लागली काही कुस्ती मस्त आता पाहायची मजा हो दे रिपोर्ट दे हो तू 2-4 एकर गमाव ते गमावते रामपूरवाले होऊ दे आता बिलकुल चांगला बिलकुल दणक्यानं चला आता घराकडे